हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आजचा वार जो आहे ना, म्हणजे आजचा जो व्लॉग आहे तो जवळपास गुरु नानक जयंतीचा म्हणजेच 15 नोव्हेंबरचा आहे. तर मी सकाळी थोडीफार कामं उरकली होती. जसं की कपडे मशीनला सकाळीच लावून झाले होते, अंघोळ वगैरे झाली होती आणि किचनमध्ये मी जसा तसा पसारा टाकून गेले होते मॉर्निंग वॉकसाठी. कारण की तो जो सकाळचा वेळ जर निघून गेला ना, मग नंतर मला मॉर्निंग वॉकला जायला भेटत नाही आणि मग सगळ्याच कामांना उशीर होतो. तर कोवळ्या उन्हामध्ये थोडंसं मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर बरं वाटतं. बरं, आजचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरीचशी कामं माझी थोडीशी लेटच होत चाललेली आहेत. कारण की कसं आहे, मुलांना सुट्टी आहे त्यामुळे डबा वगैरे नव्हता आणि म्हणून मी देखील थोडंसं उशिराच उठले. उशिरा उठलं की कामं थोडीफार उशिराच होत जातात. तर मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर मी झाडू वगैरे मारून घेते आणि आज ना बऱ्यापैकी मला कामं उरकून घ्यायची आहेत. कारण की आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या वेळी आपलं घर कसं व्यवस्थित नीटनेटकं असावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं. तसं पाहायला गेलं तर आपण रोजच घर व्यवस्थित ठेवत असतो. पण असे काही फंक्शन असतात आपल्या घरामध्ये, इव्हेंट असतात, तर त्यावेळेस आपली नातेवाईक वगैरे जवळची पाहुणे आणि आपल्याच घरातले आई-वडील त्याचप्रकारे सासरची मंडळी येत असतात. त्यामुळे घर थोडंसं व्यवस्थित आणखीन ठेवलं ना की छान वाटतं. तर आता इथे ना मी झाडू मारून घेतलेला आहे किचनला आणि नेहमीसारखंच झाडू मारत असताना थोडंफार भिंतीवरती, कोपऱ्यामध्ये कुठे जाळी वगैरे असेल तर लागलीच मी इथे झाडूने हात फिरवून घेते, म्हणजे सगळंच कसं स्वच्छ होत जाईल. तर खिडकीवरचं बराचसं मी झाडून घेतलं होतं आणि पंखे देखील झाडून घेतले होते. तसं पाहायला गेलं ना तर दिवाळीमध्ये बऱ्यापैकी साफसफाई झाली होती, दसऱ्यामध्ये देखील झाली होती. पण कसं आहे, आजूबाजूला बरंचसं काम सुरू आहे आणि बाजूच्याच म्हणजे पाठीमागच्याच खिडकीमधून तुम्हाला दिसत असेल, हॉलच्या खिडकीमधून, तर तिथे एक रोड गेलेला आहे. तर वाहनं सतत येत जात असतात, त्यामुळे देखील घरामध्ये धूळ सतत येत राहते. तर इथे ना मी दोन्हीही बेडरूम झाडून घेतले आणि आता हा कचरा बघा, तर हा कचरा झाडत-झाडत मी भिंतीवरती देखील लक्ष देते आणि भिंतीवरचं देखील थोडंफार कोपऱ्यामध्ये जर जाळ्या वगैरे झाल्या असतील तर काढून घेते. कसं आहे ना, की इथे ना आठवड्याला किंवा दर 10 दिवसांनी जरी तुम्ही भिंतीवरून झाडू फिरवलं ना, तर थोड्याफार जाळ्या तुम्हाला झालेल्या दिसतातच दिसतात. कारण की ना इकडे स्पायडर जे असतात, कोळी जे असतात स्पायडर, तर ते ना सतत जाळ्या वगैरे करत राहतात. त्यामुळे सतत अधेमध्ये असं भिंतीवरून हात फिरवावा लागतो. तर मी सगळं घर आता व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे. आता मी हॉल वगैरे व्यवस्थित झाडून घेतलाय. सोफ्याची कव्हर झटकून घेतले, कारण की हे जे सोफे आहेत ना खिडकीच्याच बाजूला आहेत आणि इतकी धूळ येते. आता जर मी हे सगळं साफ करून लादी वगैरे पुसून संध्याकाळपर्यंत ना पूर्ण घर परत धुळीने भरलेलं असतं. तर आता दरवाजा वगैरे पुन्हा एकदा झटकून घेतलेला आहे, झाडून घेतलेलं आहे कोपऱ्या-कोपऱ्यातून आणि आता मला पटकन सगळी माझी कामं उरकायची आहेत. वर्षातून जर आपण फक्त 2 ते 3 वेळा घराची साफ-सफाई केली ना, तर भरपूर असा कचरा आपल्या घरातून निघेल. कारण की आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी घेतच असतो आणि अनावश्यक वस्तू देखील आपल्या घरामध्ये येतच असतात. बऱ्याचशा वस्तू आपल्याला टाकायच्या असतात आणि काही वस्तू टाकायच्या राहिलेल्या असतात आणि त्या वस्तूंचा ना कुठे ना कुठे कचरा होतच असतो. तर आता ही हॉलची खिडकी म्हणजे सगळ्याच बेडरूमच्या वगैरे खिडक्या, कारण की बाजूला ना काम चालू आहे आणि इतकी धूळ येते. तर ही जी जाळी आहे ना, या जाळीवरती थोडीशी धूळ वगैरे बसलेली आहे. बाहेरचं चित्र तुम्हाला थोडंसं धुसर दिसत असेल. तर आता मी काय करते, की स्प्रे करून घेते पाण्याचा. या पाण्यामध्ये जर तुम्ही थोडंसं व्हिनेगर आणि लिक्विड सोप घातला तरी देखील चालेल. आता इथे ना मी साधंच पाणी वापरलेलं आहे आणि स्प्रे करून घेते. कारण की कसं आहे, दिवाळीच्या वेळेला देखील ह्या खिडक्या साफ करून घेतल्या होत्या. त्यामुळे आता मी लिक्विड सोप वगैरे काही वापरलेलं नाहीये. साधं पाणी स्प्रे करून घेते आणि मग आपल्याकडे जो साधा ब्रश असेल, तर तो ब्रश या जाळीवर फिरवायचा, म्हणजे सगळी जाळी व्यवस्थित निघून जाते आणि जी ही स्वच्छ अशी क्लीन जाळी आपल्याला दिसायला लागते खिडकीला लावलेली. तर आता हे बघा, आता हे सगळं स्प्रे झाल्यानंतर आता मी माझ्याकडे जो ब्रश आहे ना, तर त्याने ही जाळी साफ करून घेते.
असं केल्याने ना नाकातोंडामध्ये धूळ देखील जात नाही आणि व्यवस्थित खिडकी देखील स्वच्छ होते, जाळी देखील स्वच्छ होते. आता स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला ही जाळी जवळून दाखवणार आहे. तर माझ्याकडे ना असा मोठा ब्रश नव्हता, होता पण मी तो फेकून दिला होता. आता माझ्याकडे ऐन वेळेला कोणता ब्रश, तर मग माझ्याकडे शू पॉलिशचा जो ब्रश असतो तर तोच ब्रश घेतला आणि त्या ब्रशने या खिडकीवरती बऱ्यापैकी मी आतून आणि बाहेरून व्यवस्थित पुसून घेतलेले. तर आता ही बघा खिडकी किती क्लीन दिसत आहे, ही जाळी बघा आणि बाहेरचं चित्र देखील एकदम क्लीन दिसत आहे. तर अशा पद्धतीने जाळ्या तुम्ही साफ करा. तर ही एक प्रकारची टिपच आहे. तर मस्त पटकन साफ होते, धूळ देखील उडत नाही आणि स्वच्छ धुतल्यासारखी जाळी निघते. तर आता हे सगळं झाल्यानंतर इथे ज्या मी मूर्त्या ठेवते, जसं की भगवान गौतम बुद्ध आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूर्ती आहे ना, तर इथे मी ठेवते. रोज अगरबत्ती वगैरे लावल्यामुळे काय होतं, इथे अगरबत्तीचं जे राख असते तर ती पडलेली असते, तर ती मी काढून घेते. ही काच धुवून आणलेली आहे मी आणि आता पुन्हा लावलेली. मूर्त्या देखील धुवून व्यवस्थित लावणार आहे, कारण की संध्याकाळी पुन्हा या सगळ्याला वेळ द्यावा लागेल आणि आता संध्याकाळी माझ्याकडे तितका वेळ नाहीये, कारण की सकाळी क्लास मी घेतला नाही, तर मला आता संध्याकाळी सगळ्यांचे एकत्र क्लास घ्यावा लागणार आहे. बऱ्याच जणांकडे मेड असते किंवा घरातली मंडळी थोडीफार जर मदत करत असतील तर बरीचशी कामं हलकी होतात. पण माझ्याकडे मेड नाहीये, त्यामुळे घरामधली बरीचशी म्हणजे जवळपास सगळीच कामं मला करावी लागतात. थोड्याफार कामामध्ये मला माझे मिस्टर मदत करतात, पण काही अशी कामं आहेत जी आपल्यालाच करावी लागतात. तर आता हे व्यवस्थित मी लावून घेतले, कारण की संध्याकाळी मला वेळ मिळेल माहिती नाही, त्यामुळे मी आता हे सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं. झाडू मारल्यामुळे काय झालं आणि खिडक्या वगैरे साफ केल्यामुळे थोडीशी धूळ उडालेली आहे लादीवरती, तर त्याला देखील मी पुसून घेते. तर इथे ना बघा, आता हा जो फुटबॉल आहे हा मध्येच पडलेला आहे आणि सोफ्यावरती एक लाल बॅग आहे. तर ही जी लाल बॅग आहे ना, तर मुलं रोज ग्राउंडमध्ये घेऊन जातात आणि फुटबॉल खेळून असाच घरामध्ये टाकला जातो. तर असो, लहान मुलं घरामध्ये असलं म्हणजे घरामध्ये थोडंफार एखादा बॉल, बॅट किंवा मग थोडीफार खेळणी इकडे तिकडे पडलेली आपल्याला दिसतात. अजिबात लाज मानायची नाही, यामध्ये लाज वाटून देखील घ्यायची नाही, कारण की जिथे लहान मुलं आहेत तिथे थोडाफार पसारा तर होणारच. मुलं आहे म्हणूनच घराचं गोकुळ झालेलं असतं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण की माझी आजी जेव्हा असायची ना, तर त्यावेळेस ती नेहमी म्हणायची, लहान मुलं जिथे असतात तिथे पसारा होतोच आणि त्या गृहिणीने जास्त चिडचिड करू नये, कारण की कसं आहे, मुलं आहे म्हणून गोकुळ आहे, तुमचं घर गोकुळसारखं फुललेलं आहे. तर आता इथे मी सगळं लादी वगैरे पुसून झाल्यानंतर आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. तर आज सुट्टी असल्यामुळे मुलांना काही डबा वगैरे नव्हता, त्यामुळे आज सकाळी भाजी चपाती अशी काही तयार नाहीये माझी. तर सकाळी मुलांना पोहे वगैरे मी बनवून दिले होते आणि आता ना मला आता भाकऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि साधंच जेवण असणार आहे दुपारचं, कारण की दुपारी मला भरपूर अशी कामं पडलेली आहेत. कारण की संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो मला दुपारीच बऱ्यापैकी उरकून घ्यायचा आहे, कारण की लहान मुलाचा माझ्या बड्डे आहे आणि त्या बड्डेला मी बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी बिर्याणी, चिकन बिर्याणी बनवणार आहे. थोडासा पुलाव बनवणार आहे आणि कोशिंबीर. पण इतकं सगळं काम मला थोडंफार दुपारीच उरकून घ्यावं लागणार आहे. त्याचं कारण असं, की या बड्डेला मी माझ्या माहेरच्या लोकांना, म्हणजेच माझी वहिनी, भाऊ लहान आणि माझी मम्मी, तर हे सगळे येणार आहेत आणि भावाची आहे नाईट शिफ्ट, त्यामुळे मला काय करावं लागेल, दुपारीच बऱ्यापैकी स्वयंपाक उरकावा लागेल रात्रीचा. तर इथे मी पटकन भाकऱ्या करून घेतल्या आणि दुपारच्या जेवणामध्ये मी साधीच मटकीची डाळ असते ना, तर ती बनवून घेणार आहे. बाकी तोंडी लावायला जवसाची चटणी वगैरे आहे, त्यामुळे मी दुपारी जास्त काही तामझाम करत बसणार नाही. साधंच जेवण आहे, भाकरी, भात, जवसाची चटणी आणि मटकीची डाळ. तर आता भाकऱ्या आता इथे माझ्या बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत. आम्ही दोन्हीही प्रकारच्या भाकऱ्या खातो. दोन्हीही तिन्ही प्रकारच्या, म्हणजे ज्वारी, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी. पण बाजरीची भाकरी शक्यतो आम्ही हिवाळ्यातच खातो, पण आणखी नाही आम्ही ती सुरू केलेली नाहीये. तर आता इथे मी सगळा स्वयंपाक उरकल्यानंतर आता किचनचा ओटा स्वच्छ असा पुसून घेणार आहे.
माझं रोजचं रुटीन सकाळचं तसं पाहायला गेलं तर 5:15 ते 5:20ला मी पहाटे उठलेली असते. कारण की मुलांचा टिफिन वगैरे द्यायचा असतो, मुलाला कॉलेजला जायचं असतं. पण ज्यावेळेस सुट्टी असते ना, त्यावेळेस मी देखील थोडंसं आरामातच उठते, म्हणजे 6:30च्या आसपास उठते. तरी देखील 1 तास लेट उठल्याने देखील भरपूर असा फरक पडतो, असं बऱ्याच जणांना जाणवलं असेल. तर सकाळी उठलं ना बरीचशी कामं उरकतात. पण असो, कधीतरी थोडंसं आपल्या मनाचं पण ऐकायचं आणि आपल्याला कोणी म्हणणार नाही की दमलीस का थोडीशी, तर रेस्ट कर थोडंसं. तर आपल्याला इथे थोडंसं आपल्या मनाच्या कौलाने देखील जावं लागेल. तर इथे मी तर स्वच्छ हँडवॉशने हात धुवून घेतलेला आहे आणि आता इथे मला दुपारचा क्लास घ्यायचा आहे. तर माझा क्लास ना 4 ते 6 आहे आणि त्या वेळेमध्ये मला सगळं कामं उरकून घ्यायची. तर आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी जेवून घेणार आहे आणि जेवून झाल्यानंतर मला चिकन बिर्याणी वगैरे हे सगळं बनवून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं जी रेसिपी आहे चिकन बिर्याणीची किंवा मग पुलावची, तर ती काही मला दाखवता येणार नाही, कारण की इतका मोठा व्हिडिओ भरपूर होईल मोठा तो, आणि इतका माझ्याकडे वेळ नाहीये इतकं सगळं शूट करायला. तर असो, तर आता भरपूर तहान लागली होती आणि मी इथे पाणी पिलेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत संध्याकाळी काय काय होतंय ते. तर हे ना आदल्या दिवशीचं आहे, म्हणजे 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डेचं आहे. तर मग मी विचार केला की चिल्ड्रन्स डे आणि माझ्या मुलाचा बर्थडे सोबतच क्लासच्या मुलांबरोबर सेलिब्रेट करू. आणि मग मुलांना इथे बसवलं, क्लास घेतला आमचा आणि क्लास घेऊन झाल्यानंतर जे 15 मिनिटं उरली होती त्यामध्ये आम्ही सेलिब्रेशन केलं. तर आता बघा, ही आहे 15 नोव्हेंबरची रात्र. तर सगळं उरकलं होतं आणि सगळे आता घरातले आले होते, माझ्या माहेरचे आणि सासरचे. तर केक कापायच्या आधी आम्ही सगळ्यांनी वंदना म्हणून घेतली होती. तर इथे माझ्या माहेरचे आणि सासरचे आहेत. तर माझ्या बाजूला माझे मिस्टर बसलेत आणि माझ्या बाजूला उजव्या साईडला माझी मम्मी बसलेली आहे आणि सोबतच माझी नणंद, माझी सगळ्यात लहानी वहिनी, भाची, माझा लहान मुलगा आणि भावाचा लहान मुलगा, जो सगळ्यात छोटा दिसतोय ना ते बाळ, ते माझ्या भावाचं आहे. तर खूप मस्तीखोर आहे आणि भरपूर मजा मस्ती करतं आणि खूप मनमिळाऊ देखील आहे. त्याला जास्त काही ओळखीची गरज लागत नाही. खूप छान असं त्याला असं इकडे कुठे आपण फिरायला नेलं तर खूप खुश होतो तो. तर इथे आम्ही वंदना करून घेतो. तर लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, निरागस असतात आणि असंच आमचं हे छोटंसं बाळ आहे. तर आमची वंदना चालू आहे आणि त्याचं ते खेळणं सुरू आहे. वंदना झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पाया पडल्या इथे आणि पाया पडून झाल्यानंतर आता आमची तयारी चाललेली आहे केक कापण्याची. तर कसं आहे ना, सगळ्यांना आता जेवणाची वेळ देखील झाली आणि जेवण द्यायचं आहे आणि मम्मीला बऱ्याच थोडंसं लांब जायचं आहे. तर आता हे सगळं झाल्यानंतर मी पटकन केक कापण्याची तयारी करून घेते. तर सगळे असे एकत्र आले ना, तर खूप छान वाटतं. म्हणजे सगळे एकत्र आल्यानंतर भेटल्या देखील जातं. खूप साऱ्या गप्पा-गोष्टी होतात, बोलणं होतं. तर अशाच बर्थडेच्या निमित्ताने किंवा छोट्या-मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं सगळं कुटुंब एकत्र येतं. तर खूप छान वाटतं. तर आता ही माझी भाची आहे, तर ही माझ्या मुलाला ओवाळतीये आणि हे जे माझ्या भावाचं छोटं बाळ आहे, तर त्याला असं वाटतंय की बर्थडे त्याचा आहे. तर तो इतका खुश आहे ना, तर त्याला असं वाटतंय की आता मी केक कट करणार आहे. तर तो तिथे चेअरवर येऊन बसलाय. तर त्याला देखील ओवाळलं गेलेलं आहे आणि आता आम्ही पटकन काय करणार आहे, केक कट करून घेणार आहे. तर सगळ्या जणी पहिलं ओवाळून घेणार.
तर आता जवळपास 8:20 झालेले आहेत आणि आता सगळ्यांना भूक देखील लागलेली आहे. तर सगळ्यांनी ओवाळून घेतलेले आहे. तर ही आहे सगळ्यात लहानी माझी वहिनी आणि आता इथे निलयचे जे पप्पा आहेत ना, तर बर्थडेचं गाणं त्यांनी लावलेलं आहे टीव्हीवरती. केक वगैरे आणून ठेवलेला आहे इथे. तर याच्या बर्थडेला 2 केक आणले होते. तर एक केक कटिंग होतंय. तर आता इथे सगळेजण सेलिब्रेट करत आहेत. तरी ते केक कट करून झाल्यानंतर हा जो भावाचा मुलगा आहे ना, त्याला इतकं मज्जा वाटली. त्याला असं वाटलं की माझा बर्थडे आहे. तो इतका खुश झालेला आहे ना, टाळ्या वाजवतोय, मध्येच नाचतोय आणि त्याला ना चॉकलेट, केक वगैरे भरपूर आवडतात. तसं बघायला गेलं तर माझ्या मुलांना देखील चॉकलेट, केक वगैरे जीव की प्राण आहे आणि सगळ्याच मुलांना चॉकलेट, केक फार आवडतात आणि बर्थडे जर म्हटलं ना, की त्यांना असं वाटतं की त्यांचा खूप खास आणि स्पेशल दिवस असतो. तर इथे मी या दोघांना केक भरवलेला आहे आणि आता त्याला सांगितलं दादाला दे, तर तो देखील बघा देतोय. खूप हुशार देखील आहे. अजिबात थोडं देखील बोबडं वगैरे बोलत नाही. छोट्याशा तोंडातून छोटे-छोटे शब्द बोलतो आणि बघा कसा मस्तपैकी डान्स करतोय तो. तर आता हे सगळं केक कटिंग झाल्यानंतर आता हे सगळेजण थोडा-थोडा केक भरवत आहेत आणि मग आता मी इथे जेवणामध्ये काय बनवलंय ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी मी माझ्या फॅमिली मेंबरची थोडीशी ओळख करून देते. हा जो माझा मुलगा आहे त्याच्या बाजूला जी बसली आहे ना, माझी मम्मी आहे ती. आणि ही जी आहे ड्रेस घालून असलेली, तर ही माझी सगळ्यात लहानी वहिनी आहे. तिच्या बाजूला जी आहे ती माझी नणंद आहे. हा आहे माझ्या छोट्या भावाचा लहाना मुलगा. हा माझा मुलगा आहे ज्याचा आज बर्थडे आहे आणि इथे सोफ्यावरती ना सगळ्यांना मी म्हटलं की बसा. तर माझी नणंद देखील आहे, भाची आहे आणि जो भाऊ होता लहाना त्याची नाईट शिफ्ट होती म्हणून तो पटकन निघून गेला. तर आता ना यांना पटकन जेवण करून यांना देखील मी पाठवून देणार आहे. कारण की हे काय राहायला तयार नाहीये. तर आज मी बनवली होती खास अशी या सगळ्यांसाठी चिकन बिर्याणी, थोडासा पुलाव, कोशिंबीर. तर हे सगळं ना मी आज दुपारी बनवून घेतलेलं आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगसहित. तोपर्यंत बाय.